नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत पुन्हा एकदा वैशाली सोनार मॅडम आहेत, जे की आपले जे प्रिव्हियस स्टुडंट आहेत अजय सोनार सर त्यांच्या मिसेस आहेत. सो पहिले तर मी अजय सरांना थँक्यू म्हणेल की त्यांनी त्यांच्या मिसेसला सुद्धा या प्रोसेसचा पार्ट बनवलं. रेकी त्यांना शिकवायला त्यांनी पाठवलं इकडे. आणि आज ज्या वैशाली मॅडम आपल्यासोबत आहे त्यांचा एक्सपिरियन्स आपण ऐकू की 2 दिवस तुम्ही जो ऑफलाईन क्लास अटेंड केला, सरांनी तुम्हाला पाठवलं, तर तुमचा एक्सपिरियन्स काय होता, तुम्हाला काय स्पेशल मोमेंट जाणवले, आणि तुम्ही आमच्या पार्टिसिपंट जे आहेत किंवा जे पुढचे प्रेक्षक आहेत पाहणारे त्यांना तुम्ही काय सांगाल? नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः म्हणजे मला रेकी याबद्दल काहीच माहिती नव्हती. ओके. जनरली माझ्या मिस्टरांनी असंच फेसबुकवर तुमचा ऍड पाहिली आणि त्या माध्यमातून मला घरी येऊन विचारलं आपण हे करूयात का नवीन, म्हणजे आपण शिकूयात हे. म्हटलं ठीक आहे, घ्या तुम्ही, तुम्हाला इंटरेस्ट वाटते घ्या. मग त्यांनी केलं, त्यांना खूप आवडलं. त्याबरोबर त्यांच्या सरांचा अवेकनचा जो 3 दिवसाचा प्रोग्राम होता त्यावेळेस ते आणि माझी मुलगी दोघांनी अटेंड केला. त्यांना खूप एनर्जी वाटली आणि त्यांनी लिटरली घरी येऊन एवढंच सांगितलं मला की खरंच मी तुला मिस केलं, की तुला नाही नेलं मी ह्या प्रोग्राम. तर त्यानंतर मग ते घरी आल्यावर मग सेकंड आणि थर्ड लेवल, त्यानंतर फर्स्ट लेवलची ऑनलाईनची बॅच मी केली. त्यात सरांचा ऑरा आणि सरांचं व्यक्तिमत्व यांनी मला खरंच आध्यात्मिक वाटलं. म्हणजे खूप असं वाटलं की या माणसाशी किंवा या व्यक्तीशी आपण जोडलं गेलं पाहिजे कुठंतरी, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं गेलं पाहिजे कुठंतरी. म्हणून मी म्हटलं की मला करायचंय पुढं आता. तर मग माझ्या मिस्टरांनी सांगितलं की ठीक आहे, ऑनलाईनपेक्षा तू ऑफलाईन जर केलंस तर ह्याची जी एनर्जी आहे ते तुला डायरेक्ट मिळेल. जी ऑनलाईन मध्ये तू थोडी थोडी घेशील तर ती डायरेक्ट घेऊ शकशील ती. मग आम्ही निर्धार केला की आपण हे करायचं तर सेकंड अँड थर्ड लेवल ऑफलाईनच करायचं म्हणून. मग फर्स्ट बॅच होती तुमची त्यावेळेस सीट फुल होत्या, फोन केला त्यावेळेस. मग ह्या बॅचला मी लगेच बुक केलं आणि आले. आणि खरोखर सांगायला आनंद होतो की मला हे 2 दिवस खरंच खूप छान मिळाले, की जी मी होते, मी इथं आले, मी घरचं सगळं विसरले, माझ्या जबाबदाऱ्या किंवा माझं ऑफिस, माझं हे सगळं विसरले आणि टोटली रेकीबद्दल खूप भारी वाटलं मला. म्हणजे हे शिकायला पाहिजे आपण, त्याचा सगळ्यांनाच फायदा आहे. आजच्या ज्या जगात आहे, दुखणं आहे म्हणा किंवा कुणाचे मानसिक त्रास आहेत, कुणाला काही किंवा कुणाला आध्यात्मिक भागाकडे जायचं, तर ह्या माध्यमातून आपण त्या गोष्टी साध्य करू शकतो. एवढंच मला म्हणायचं. थँक्यू सो मच.